आईला असं वाटलं ना इतका भयानक पाऊस येतो. अरे कशाचा पाऊस आणि कशाचं काय. काय खरं नाही काय नाही, पावसाचं काय खरं नाही. आताशी सुरुवात कुठं कुठं झाली, महाराष्ट्रात लागलाय पडायला सगळीकडे. गाडी लावली मित्र इथं आणि पल्सर आपलीच 180 गाडी लावली. आलं गाडीवरती जरा फिरून फिरलो, कंटाळा आला. जरा हवेला चांगल्या पटांगण द्यावं म्हणून आणि मस्तपैकी आलो इकडं. तर मित्रांनो काय झालं, पाऊस पडेल वाटलं बरं का. मग घरात तर असं होतं ना, तुम्हाला सांगतो, घरात बसलो रे बसले अशा अंगातनं पाणी असं बस 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 पाणीच येते. आणि आंघोळ जरी करून आलं ना, आंघोळ करून घरात बाथरूममधून बाहेर आलं तरी सगळ्या अंगावर पाणीच पाणी. अरे म्हणजे किती पाऊस पडायला आहे ते. घामाचा पाऊस नंतर माझा कुठला पाऊस, इतका घामाचा पाऊस असा दाराच नुसते अशा अंगावरती. इतका भयानक पाऊस घामाचा पडतोय. आणि मित्रांनो वाट बघतोय आपण फक्त पावसाची. निसर्गाचं रौद्र रूप कधी बदल सांगता येत नाही आणि अचानकपणे पाऊस कधी येईल सांगता येत नाही. आता पावसाळ्याला सुरुवात होईलच आता, कारण मे महिना आता संपत आला जवळजवळ. आणि मे महिन्यात संपत आला आहे, पाऊस कधीही पडू शकतो. कधी पण म्हणजे कधी पण आता भरोसा नाही. सगळ्या महाराष्ट्रात जवळ जिकडे जिकडे पाऊस पडायला सुरुवात झालेला आहे. आणि काही काही ठिकाणी पडतोय. काल मागच्या 2 दिवसात पुण्यामध्ये इतका पाऊस पडला, जोरदार पाऊस पडला. आणि तुम्हाला सांगू मित्रांनो, खरं म्हणजे काय, डॉक्टर लोक सांगतात की आपल्याला उन्हाळ्यामध्ये अंडी खाऊ नका, मटण खाऊ नका, जास्त म्हणजे मांसाहार करू नका, कारण त्याच्यामध्ये उष्णता असते. आणि उष्णता असते, सगळ्यात जास्त उष्णता अंड्यामध्ये, मांसाहारमध्ये, मच्छीमध्ये उष्णता असते. त्याच्यामुळे तुम्ही थंड, पोट तुमचं थंड राहील आणि शरीर सगळ्यात जास्त थंड राहील असं काहीतरी खा. मग काकडी खा, टोमॅटो खा, दही खा, ताक खा, असे आपण पदार्थ वेगळे खातो. मला वाटतं गरजायच लागले, पण ते एक कंटेनर गेलं. तर मित्रांनो चालला तर विषय मांसाहाराचा. मांसाहार उन्हाळ्यामध्ये कमी खा, कारण उष्णता जास्त असते. घरामध्ये तुम्हाला दमच निघणार नाही, कसला दम निघणार नाही. आता आणि मित्रांनो दिवस आलेत पावसाळ्याचे, इतकं मस्त वाटायले. हवा सुटली, थंडगार हवा सुटली. आणि ही थंडगार हवा सुटली ना, भयानक एकदम थंड वाटतं आणि एकदम छान वाटतं. घामोळे वगैरे आलेले असतात. घामोळीची कोण पावडर वापरते, कुठं काय करते, पण घामोळीच्या पावडर आली ना तर घामोळे जर आले ना तर पावडर भेटतात. पण थंड हवेचा आस्वाद घ्यायला कधी विसरायचा नाही. थंड हवा जी आहे ना, थंडी इतकी सुटली, मस्त केस ओढतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आत्ता पावसाला जर सुरुवात झाली ना तर पहिल्या पावसात भिजायला कधीच विसरायचं नाही. पहिल्या पावसाचा एन्जॉय एवढा घ्यायचा ना, गर 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 नुसतं फिरायचं पावसामध्ये, गोल 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 राऊंड मारायच्या पावसामध्ये, भिजायचं, एन्जॉय करायचा, डान्स करायचा. वाटल्यास हे जितकं मनाला वाटेल ना तितकं छान 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 डान्स करायचा. आणि सगळ्यात जास्त मित्रांनो सांगतो तुम्हाला, निसर्गाचं सौंदर्य सगळ्यात जास्त पावसाळ्यामध्ये असतं. उन्हाळ्यामध्ये काय नाही, उन्हाळ्यामध्ये फक्त कुसळा असतात, वाळलेलं गवत असतं. आणि वाळलेलं गवत, कुसळा असतात. पावसाळ्यामध्ये जो मजा असते ना आणि निसर्गाचं सौंदर्य असतं ना, बेफाम निसर्गाचं सौंदर्य असतं. हिरवगार डोंगर रांगा, ही वाळलेले कुसळ आहेत ना, सगळी वाळलेले कुसळसुद्धा हिरवेगार होतात मित्रांनो. आणि डोंगर रांगा, किल्ले बघा तुम्ही, डोंगर रांगातले हे सगळे किल्ले आहेत ना आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे, जेवढे गड आणि किल्ले आहेत ना, ते किल्ले बघायला तुम्ही अवश्य जा. कारण गड आणि किल्ल्यावरती एवढं भयानक सौंदर्य असतं. महाराजांनी बांधलेले हे किल्ले आहेत. ते किल्ले कसे बांधले असेल, काय बांधले असेल, तुम्ही घरात बसून तुम्हाला हे कळणार नाही. तुम्ही फिरायला जेव्हा जाचाल ना तेव्हाच तुम्हाला हे समजणार आहे मित्रांनो. आणि ब्लॉग वाढत चालला आहे मित्रांनो. पावसाला सुरुवात होईल, कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघत राहता. कंटिन्यू जसे पाऊस पडेल ना तसा मी ब्लॉग टाकणार आहे मित्रांनो. आणि डेली ब्लॉग टाकणार आहे. आता थोडा गॅप पडला होता, जरा फॅमिली बायको आजारी होते त्याच्यामुळे थोडा गॅप पडला होता, पण कंटिन्यू आता ब्लॉग पडणार आहेत. आणि मित्रांनो पावसाला सुरुवात आता होईलच. पावसाला सुरुवात झाली की सुरुवातीचा पाऊस, ते अख्खे पावसाळ्यातले पाऊस, जिथपर्यंत मी फिरायला जातोय प्रत्येक ठिकाणी फिरायला जाईल. डोंगरावर जाईल, नदीत जाईल, समुद्रकिनारी जाईल, सगळीकडे फिरायला जाईल. त्या ठिकाणचे ब्लॉग मी आता बनवून टाकणार आहे. मित्रासमोर जाईल, फॅमिलीसमोर जाईल, मित्रांच्या फॅमिली सगळ्याबरोबर जाईल आणि एन्जॉय करेल. सगळे तुम्ही पण एन्जॉय करा. चला संध्याकाळचे वाजलेत, थांबा टायमिंग बघतो, संध्याकाळचे वाजलेत 7:15. बघा विचार करा, संध्याकाळचे 7:15 वाजलेत आणि 7:15 करेक्ट 7:15 वाजलेत मित्रांनो. तुम्हाला मी कसं दाखवू, मला उलटं घड्याळ दाखवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा इथे दिसते का बघा, तरीसुद्धा उजेड आहे मित्रांनो. एवढा क्लिअर उजेड आहे. 7:15 वाजले तरीसुद्धा, म्हणजे विचार करा 7:15 वाजता उजेड आहे आणि सकाळी 5:30लाच उजडतं आहे. चला दिवस मोठा आहे, असू द्या. आजचा ब्लॉग इथे थांबूया. चला बाय.